चित्तचोरं गोपांगनानाच दुकुलोकचोरम् अनेक जन्मार्जित पाप चोरम् चौराग्रगण्यं पुरुषं नमामि चौराग्रगण्यं पुरुषं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचानुरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे तुम ही करता तुम ही कारत तुम ही करता तुम ही कारत परम कृपाल हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए रथ हाके रण भूमि में और कर्मयोग के मर्म बताए अजर अमर है परम तत्वयु काया के सुख दुख समझाए अजर अमर है परम तत्वयु काया के दुख सुख समझाए सखा सारथी शरणागत के
सदपित पाल हरे जय दीन दयाल हरे जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए। श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान रस की खान हुए। जग से बंद करी तो सूरदास ने दर्श किए हैं। जग से आके बंद करे तो सूरदास ने दर्श किए हैं। मात जसोदा ब्रजनारी के माता जशोदा ब्रजनारी के माखन चोर हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे जय जय कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे जय दीन दयाल हरे जय दीन दयाल हरे। अंतर्गत श्री पंचकृष्ण संकीर्तन सोहळा या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीकृष्ण ज्ञान मंदिर रुई खुर्द आपल्या या छोट्याशा आणि सुंदरशा अशा गावामध्ये या भागवत कथेचं आयोजन तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने तथा पंचक्रोशीतील सद्भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्णत्वास गेलं आणि खऱ्या अर्थाने त्या पाठीमागची मेहनत खूप महत्त्वाची असते। तत्पूर्वी मी परमादरणीय परमश्रद्धेय प्रतस्मरणीय ज्यांनी मला घडवून मडवून
या मातीमूळ असणाऱ्या मडक्याला ज्यांनी वळण दिलं असे माझे परमादरणीय परमश्रद्धेय प्रतस्मरणीय गुरुवर्य आचार्य श्री सायराज बाबाजी बिडकर पाचोड धर्म कार्य करण्याची प्रेरणा मला ज्या ठिकाणी लाभते इको कमी करा ते असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर विधिनिष्ठ असलेले पातुरकर बाबाजी नवे लोणखेडा व या ठिकाणी ज्यांनी या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन सुंदर अशा पद्धतीने आपल्या अथक प्रयत्नातून केलं असे परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे सन्मित्र संदीपराज दादाजी अंकुळनेरकर त्याचप्रमाणे या भागवत कथेला ज्यांचे आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लाभली असे परमादरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र केशीराज बाबाजी जामोदेकर परमादरणीय परमश्रद्धेय माझे सन्मित्र जे 8 ते 10 ते 12 दिवसापासून माझ्यासोबत या ठिकाणी आहेत व या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करत आहेत असे आमचे विशाल शास्त्री धाराशिवकर तसेच परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांची मित्रतेला खूप महत्त्व असतं म्हणतात मैत्री ही जगातलं सुंदर आणि अनमोल असं नातं आहे आणि 20 वर्षापासून ज्यांचा माझा अतूट असा संबंध आहे असे परमादरणीय परमश्रद्धेय माझे सन्मित्र हर्षराज दादाजी जामोदेकर सरेगाव त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांच्याकडे असे आमचे गुरुबंधू गोविंदराज दादाजी बिडकर तसेच परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे सन्मित्र श्री चक्रधर संस्कृत गुरुकुल महाविद्यालय फैजपूर या फैजपूरमध्ये सध्या कार्यरत असलेले आमचे सन्मित्र आदरणीय श्री प्रदीपराज दादाजी पंजाबी खिरडी तसेच परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आवर्जून लाभली असे मुकुट निवासी आमचे अशोकराज दादाजी तसेच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नुसतं या नांदेड जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्यांचं हे चॅनल प्रसिद्ध आहे आणि हे आपलं रुई गावची जी भागवत कथा संपूर्ण भारतभर ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार असे आमचे परमादरणीय श्रद्धेय सन्मित्र तपस्वीराज दादाजी राहेरकर त्याचप्रमाणे वेळोवेळी मला ज्यांची साथ लाभली आज मी खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर लेकरू आहे पण वरती बसतो आहे कारण की पंथातल्या 99.99% भागवत कथा ज्यांच्या संगीताच्या माध्यमातून पार पडत असतात आमचे असे परमादरणीय श्रद्धेय माझे सहपाठी योगेश दादाजी कपाटे व त्याचप्रमाणे सुंदर अशी तबल्याची साथ आम्हाला देत असतात आमचे सर्वांचे लाडके श्रीमान सद्भक्त अमरदादाजी गहुकार व जमलेले सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनींनो आज खऱ्या अर्थाने या भागवत कथेला आपण सुरुवात करत आहोत भागवत कथा सुरू करण्याच्या अगोदर मला त्या भागवत कथेचं महत्त्व तुम्हाला समजून सांगायचं आहे बंधूंनो भागवत कथा नुसती ऐकली म्हणजे त्या ठिकाणी आपले कान पवित्र होत नाही कान तर पवित्र होतात दुसरे कान नाही पवित्र होत तर आपल्या अंतकरणाची शुद्धता त्या भागवत कथेच्या माध्यमातून होत असते बघा बंधूंनो कारण की आमचे भाष्यकार सांगतात कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते बरोबर की नाही आज प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी व्यथित झालेला आहे ग्रसित झालेला आहे कारण की आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं संसार कसा आहे दुःखरूप आहे मुळात दुःखरूप संसार आहे आणि संसारामध्ये आपण सर्वजण ग्रासून गेलेलो आहोत आणि या ग्रासलेल्या संसाराच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या मनाला आनंद शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो आणि म्हणून या माध्यमातून या कथेचं या भागवत कथेचं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने आयोजक मंडळी या ठिकाणी करत असतात कारण की कथा ही मनाची व्यथा दूर करत असते मनातलं जे दुःख आहे जो त्रास आहे ही कथा ऐकल्यानंतर ती दूर होणार आहे कशी होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे बंधूंनो कारण की आमचे कवी बरे म्हणतात
की मनाची व्यथा कशी दूर होणार आहे बघा. मनाची व्यथा दूर करायची कशी आपल्याला आज समजून घ्यायचं आहे, या कथेच्या माध्यमातून समजून घ्यायचं. आमचे कवी म्हणतात, मनरंगले 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 हरिनामी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी मनरंगले 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 हरिनामी मनरंगले हरिनामी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी मुरली अंतर वासना मुरली अंतर वासना घाली हरीच्या चरणा घाली हरीच्या चरणा मनरंगले 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 हरिनामी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी लाज पळाली सोडून लाज पळाली सोडून मनरंगले 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 हरिनामी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी तुकड्या म्हणे ऐसे होता तुकड्या ऐसे होता ब्रह्मज्ञान येई हाता ब्रह्मज्ञान येई हाता ब्रह्मज्ञान येई हाता मनरंगले 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 हरिनामी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी बंद झाल्या विषय उर्मी मन रंगले हरिनामी. मनाला हरिनामाच्या माध्यमातून आपल्याला रंगवून जायचं, परमेश्वर भक्तीच्या माध्यमातून आपल्याला रंगवून जायचं. खरं सुख कशात आहे? आपण खरं सुख पैशामध्ये मानतो, संपत्तीमध्ये मानतो, नातेवाईकांमध्ये मानतो, मान सन्मानामध्ये खरं सुख मानतो. पण हे क्षणिक सुख आहे, हे तात्काळ सुख आहे.
हे कधी येईल आणि कधी संपून जाईल हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आवाज जरा मोकळा सोडा. हे सुद्धा मध्ये आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खरं सुख परमेश्वराच्या भक्तीमध्ये आहे, त्या ईश्वराच्या नामचिंतनामध्ये आहे. आणि ईश्वराचं नामचिंतन करत करत आपल्याला या जीवनाची दुःखरूप असलेली नौका टोकाला पार करायची आहे. माणूस जेव्हा भवसागरामध्ये बुडतो ना, दुःख सागरामध्ये बुडतो ना, त्यावेळेस कामाला कुठलीच गोष्ट येत नाही. जिथं विज्ञान संपत, विज्ञानाचा संप होतो, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यात्म सुरू होत असतं. बंधूंनो लक्षात घ्या. आणि भवसागरामध्ये बुडाल्यानंतर बाहेर जर आपल्याला तरुण जायचं असेल तर ते एकमेव साधन म्हणजे परमेश्वराची भक्ती आहे, ईश्वराचं नामचिंतन आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी तरुण जायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही कथा आपल्याला आज ही 7 दिवस श्रवण करायची आहे. 7 दिवसामध्ये अंतःकरणाला आपल्याला या ठिकाणी सुचिरभूत करायचं आहे. माणसाच्या चेहऱ्यावर पावित्र्य केव्हा निर्माण होतं माहित आहे? जोपर्यंत तुमचं अंतःकरण निर्मळ होत नाही ना, तुमच्या अंतःकरणाला तुम्ही निर्मळ करत नाही, तोपर्यंत त्याची पावित्र्यता, त्याची सुंदरता तुमच्या चेहऱ्यावर उमटून दिसत नाही. फेरन लवली लावल्याने, पावडर लावल्याने चेहरा चमकतो का? किती वेळापुरता चमकतो? अर्धा तास, 1 तास, बरोबर की नाही? फेरन लवली लावा, पावडर लावा, 5 मिनिटं उन्हात उभा राहावर. तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे बघायची. ती सुंदरता क्षणिक आहे, मिटणारी आहे, संपणारी आहे. खरी सुंदरता जर चेहऱ्यावर आणायची असेल ना, तर त्यासाठी या भागवत कथेचं श्रवण करणं गरजेचं आहे. आणि या श्रवणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अंतःकरण निर्माण होऊन चेहऱ्यावर पावित्र्यता, सुंदरता खऱ्या अर्थाने निर्माण होणार आहे. म्हणून आमचे कवी म्हणतात, करील जो प्रश्न सांगील जो कथा, करील जो प्रश्न सांगील जो कथा, करील जो प्रश्न सांगील जो कथा, करील जो प्रश्न सांगील जो कथा. श्रवण करीता उद्धारेसी, श्रवण करीता उद्धारसी, श्रवण करीता उद्धारसी, श्रवण करीता उद्धारसी. करील जो प्रश्न सांगील जो कथा, करील जो प्रश्न सांगील जो कथा, करील जो प्रश्न सांगील जो कथा. खऱ्या अर्थाने जर आपल्याला कथा ऐकायची असेल, मनामध्ये प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे. प्रश्न काय निर्माण व्हावे? खरं सुख कशामध्ये आहे? जीवनाचं आत्मकल्याण कशामध्ये आहे? आणि या भवसागरातून तारून जाण्यासाठी उपाय कशामध्ये आहे? हे प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे. आणि हे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळणार नाही. बंधूंनो लक्षात घ्या. आणि प्रश्न निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने कथा ऐकणं गरजेची आहे. जोपर्यंत तुम्ही कथा ऐकत नाही ना, तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकत नाही. बंधूंनो लक्षात घ्या. संसार रूपी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कुठेही भेटतील. रस्त्याने चालता चालता सुद्धा तुम्हाला त्या संसाराचं ज्ञान देऊन जाईल बंधूंनो. पण जीवनाच्या आत्मकल्याणाचं ज्ञान चालता चालता मिळत नसते. लक्षात घ्या. ते मिळवण्यासाठी अशा या कथेच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान मिळवावं लागतं, आत्मकल्याणाचा मार्ग मिळवावा लागतो. आणि मग नंतर आपल्या जीवनाचं आत्मकल्याण करून घ्यावं लागतं, जीवनाचं सोनं करून घ्यावं लागतं. म्हणूनच कवी या ठिकाणी म्हणतात,
श्रवण करीता उद्धरसी श्रवण करीता उद्धरती जीवनाचा जर उद्धार करायचा असेल ना, श्रवण करणं गरजेचं आहे, ज्ञान श्रवण करणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या ज्ञानाने जीवनाचा उद्धार होणार आहे. भौतिक ज्ञानाने उद्धार होत नसतो, लक्षात घ्या. या विज्ञान युगाच्या भौतिक ज्ञानामध्ये असं कुठलंच पाठ्यपुस्तक नाही आहे. पहिलीपासून बालवाडीपासून PhD करा, कलेक्टर करा, UPSC करा, MPSC करा, पण कुठल्या पाठ्यपुस्तकामध्ये जीवाचा उद्धाराचं ज्ञान सांगितलेलं नाही आहे. आणि ते ज्ञान जर आपल्याला ऐकायचं असेल ना, तर आपल्याला या खऱ्या अर्थाने या भागवत कथेच्या माध्यमातून ऐकावं लागेल. ती जीवनाचा उद्धार कशामध्ये आहे. जीवनाचा उद्धार खऱ्या अर्थाने या कथेच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जीवनाचा उद्धार करण्यासाठी कथा ऐकणं गरजेची आहे. म्हणून कवी म्हणतात, श्रवण करीता उद्धरसी श्रवण करीता उद्धरती करील जो प्रश्न सांगील जो कथा करील जो प्रश्न सांगेल जो कथा करील जो प्रश्न सांगेल जो कथा. खऱ्या अर्थाने या कथेच्या माध्यमातून जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि प्रश्न इथेच निर्माण होणार आहेत. रस्त्याने चालता चालता, संसार करता करता प्रश्न निर्माण होत नसतात, लक्षात घ्या. ज्ञानाचे 2 शब्द कानावर पडले, अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होतात. काय प्रश्न निर्माण होतात? आजपर्यंत जीवन जगत आलेलो आहोत, पण खरा आत्मकल्याणाचा मार्ग सापडला का हो कोणाला? जीव उद्धरण्याचा मार्ग कधी सापडला? कधी प्रश्न पडला? नाही पडला. म्हणून या कथेच्या माध्यमातून आपल्या स्वतःला आपला प्रश्न करायचा आहे. स्वतःच्या मनाला विचारणा, स्वतःच्या मनाला प्रश्न करणं की मी आजपर्यंत जीवन जगत आलेले. मनुष्य देह हा सोन्याचा आहे म्हणतात. 84 लक्ष योनी नरक फिरल्यानंतर, 84 लक्ष जन्म फिरल्यानंतर कुठेतरी मनुष्य जन्म मिळत असतो. बंधूंनो, लक्षात घ्या. इतका अनमोल असलेला मनुष्य देह, आणि या मनुष्य देहाला आपण विनाकारण वाया घालवतो आहे की. मनुष्य जीवनाचं जर सार्थक करायचं असेल ना, साफल्य करायचं असेल ना, तर मनामध्ये प्रश्न निर्माण होणं गरजेचे आहे. आणि त्यासाठी कथा ऐकणं गरजेचे आहे. कथेचा उगम कसा झाला, कथेचा खऱ्या अर्थाने उगम कसा झाला. कथा जर ऐकायची असेल ना, माणसं आता आपण बघितलं त्या ठिकाणी महाकुंभ भरलेला होता प्रयागराजला. कोट्यावधीची गर्दी, त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी कोट्यावधीची गर्दी होती. पाण्याने स्नान केलं, अंगावरची धूळ जाते, घाण जात असते, अंतःकरण धुतल्या जात नाही. लक्षात घ्या. आपण मानतो की स्नान केलं म्हणजे पाप संपले. पाणी जरी पवित्र आहे, पण आपले पाप एवढे कठोर आहेत ना, आपले पाप एवढे निष्ठुर आहेत ना, त्या पवित्र पाण्याने आपले पाप धुतल्या जात नसतात. लक्षात घ्या. गंगेमध्ये जायची गरज नाही आहे. तुमचे पाप जर तुम्हाला धुवायचे असतील ना, अंतःकरण निर्मळ करायचं असेल ना, तुम्हाला गंगेमध्ये जाऊन डुबकी मारायची गरज नाही. गंगेमध्ये जायचं कारणच नाही. पाप धुण्यासाठी गंगेमध्ये जायचं कारण नाही. कथा श्रवणाने आपले पाप संपूर्ण धुतल्या जाणार आहे. परमेश्वराच्या ज्ञानाचं जे शब्द आपल्या अंतःकरणामध्ये रुजले ना, आपल्या अंतःकरणातलं ती जे पाप आहे, जी क्लेशता आहे, जी क्रूरता आहे, जी द्वेष करणारी, निर्माण करणारी जी भावना आहे, ती या कथेच्या माध्यमातून आपली दूर होणार आहे. अंतःकरण शुद्ध झालं, तुमचे पाप त्या ठिकाणी मिटणार आहे. हरि भजना विन घालवू नको रे. हरि भजना विन घालवू नको रे. घालवू नको रे. हरि भजना विन घालवू नको रे.
विवेकाची ठरेल बोल, विवेकाशी ठरेल बोल, ऐसे बोलावे बोल, विवेकाशी ठरेल बोल, ऐसे बोलावे बोल, आपुल्या मते उगीत चिखल, आपुल्या मते उगीत चिखल, कालवू नको रे, कालवू नको रे, हरि भजन पीन काळ, घालवू नको रे, हरि भजन पीन काळ, हरि भजन पीन काळ, हरि भजन पीन काळ, घालवू नको रे. कथेच्या माध्यमातून आपलं अंतःकरण शुद्ध होणारा, अंतःकरण निर्मळ झालं की आपल्या जीवनातले पाप त्या ठिकाणी नासून जाणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कथा महत्वाची आहे. मी पहिलेच सांगितलं, कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते, लक्षात घ्या. कथेची सुरुवात कशा पद्धतीने झाली? नैनिशरण्यामध्ये 88,000 त्या ठिकाणी संत मुनी ऋषी मुनी जमा झालेले, 88,000 ऋषी मुनी. आणि त्या नैनिशरण्यामध्ये 80,000 ऋषी मुनी जमा झाले. चर्चासत्र सुरू झालं. संत एका ठिकाणी जमले, त्या ठिकाणी चर्चासत्र सुरू होत असतं. माहिती आहे का? आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. ज्या ठिकाणी परमेश्वराच्या नामाचा गजर चालतो ना, ईश्वराच्या अध्यात्माचा त्या ठिकाणी प्रबोधन चालतं ना, त्या ठिकाणी साक्षात परमेश्वराचा वास असतो. आणि या रुई गावामध्ये परमेश्वराला आज येणं आहे. कारण की त्या परमेश्वराचं गुणगान आपण या ठिकाणी गात आहोत. आणि 88,000 ऋषीमुनींमध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. चर्चा काय होती? अरे ज्यांनी सर्व संसार त्यागला, संपूर्ण संसार बाजूला करून परमेश्वराच्या चरणाशी समर्पित झालेल्यांमध्ये चर्चा काय होती? जीवनाचं आत्मकल्याण कशाने करावं. संसार त्यागल्यानंतर, परमेश्वराला समर्पित झाल्यानंतर जीवनाचं आत्मकल्याण राहिलं कशामध्ये? ज्यांच्या जीवनाचं आत्मकल्याण परमेश्वर करणार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे की जीवनाचा उद्धार कसा करावा. आपण तर संसारिक लोक आहोत. आपल्या मनामध्ये कधी असा प्रश्न निर्माण होतो का? नाही होत ना. आणि चर्चा सुरू असताना त्या 88,000 ऋषी मुनीमध्ये सर्वात जे ज्येष्ठ ऋषी असतात ना, वयाने, मानाने, तपाने, ज्ञानाने जो परिपूर्ण असा ज्येष्ठ ऋषी ते सुतजी. त्या सुतजी नावाच्या ऋषींना एक शोभन ऋषी म्हणून त्या ठिकाणी विचारतात. शोभन मुनी नावाचे ऋषी त्या सुतजींना विचारतात की आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, बसलेलो आहोत, तुम्ही आम्हाला काहीतरी ज्ञान प्रदान करा. आणि ज्ञान प्रदान करून त्या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनाच्या आत्मकल्याणाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा. सर्वजण विनंती करतात त्या सुतजींना, सुत ऋषींना, आम्हाला आपण ज्ञान प्रदान करावं, ज्ञान आम्हाला तुम्ही द्यावं, सर्वजण विनंती करताय. ते ऋषी त्या ठिकाणी म्हणतात, कालव्यास मुखग्रासम त्रास निर्नाश हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलोकीरेन भाषितम. जगात सर्वात मूल्यवान काय आहे? तुमच्या दृष्टीने जगात सर्वात मूल्यवान काय आहे? तुमच्या दृष्टीने पैसा मूल्यवान आहे, संपत्ती मूल्यवान आहे, मान सन्मान मूल्यवान आहे, हे तुमच्या दृष्टीने मूल्यवान आहे. पण खऱ्या अर्थाने याचं मूल्य नाही. जगात सर्वात मूल्यवान कोणती गोष्ट आहे ना, ते म्हणजे प्रेम आहे. एकमेकांविषयीचा आत्मसन्मान आहे, एकमेकांविषयीचं प्रेम आहे, आदराची भावना आहे, नम्रतेची भावना आहे. जगात सर्वात मूल्यवान गोष्ट आहे. पैशाने माणसाचं मूल्य वाढतं, पण आपण आपलं मूल्य वाढवल्यानंतर समोरच्यांचं मूल्य आपण आपल्या हाताने कमी करून टाकत असतो, हे की नाही? आणि हे तात्पुरते मूल्य आहे.
जगात सर्वात मूल्यवान जी गोष्ट आहे ते प्रेम आहे, आत्मसन्मान आहे आणि नम्रतेची आदराची भावना आहे. म्हणून त्या ठिकाणी ते ऋषी म्हणतात की सुत ऋषींना म्हणतात की आम्हाला तुम्ही या ठिकाणी काहीतरी ज्ञान प्रदान करावं. ब्रह्माचं प्रेम, महादेवाचं प्रेम, पार्वतीचं प्रेम, अनेक अनेक प्रेम आपण या इतिहासामध्ये बघितलं आहे, या ब्रह्मांडामध्ये बघितलेलं आहे. पण माणसाचं माणसाविषयीची आदराची भावना, नम्रतेची भावना, प्रेमाची भावना ही संपत चाललेली आहे, खालावत चाललेली आहे. हिला कुठेतरी जागरूक करण्याचा प्रयत्न करा. ऋषी मुनींना ज्ञान प्रदान करण्यासाठी विनंती करत आहे. एखादा छोटा मुलगा आहे, अत्यंत हुशार आहे, माणसं असे प्रश्न करतात ना की समोरच्या व्यक्तीला गोंधळून टाकत असतात, बरोबर की नाही? आता काही काही वेळेस आमच्याही खूप परीक्षा घेतल्या जातात. बाबा किती ज्ञानी आहेत म्हणून वेगळे वाकडे विचित्र प्रश्न विचारले जातात. उत्तर समाधान मिळालं बाबा ज्ञानी आहेत, उत्तर नाही मिळालं बाबाला काहीच येत नाही, ही भावना आपण निर्माण करून घेतो, बरोबर की नाही? माणसं विचित्र आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न करतात. एक छोटा मुलगा आहे, मंदिरात दिवा घेऊन चाललेला आहे. आपल्या आईने दिवा लावून दिला, संस्कार महत्वाचे असतात. दिवा लावला, बाळा जा मंदिरामध्ये दिवा लावून ये, आपला रोजचा नित्यनियम आहे, मंदिरामध्ये आपला दिवा लागल्याच गेला पाहिजे. आणि त्या मुलगा दिवा घेऊन मंदिराकडे जातो आणि मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलाला तो पुजारी प्रश्न करतो. बघा, दिवा ठेवत नाही, दिवा हातामध्ये आहे. पुजारी प्रश्न करतो, दिवा आणला कुठून? तो म्हणतो घरून. अरे तू घरून आणला, पण दिवा बनला कसा? तो मातीपासून दिवा बनला. बरं वात आणली कुठून? वात कशी बनली? तो म्हणतो वात कापसापासून बनली. मग या वातीला आग कशी लागली? आता वात बनते कशापासून? सोपा प्रश्न आहे. दिवा बनतो कशापासून? सोपा प्रश्न आहे. आता वातीला आग कशी लागली? तो म्हणतो आग पेटीने लावली. अरे पण ती लागली कशी? मुलगा प्रश्न करतो, विचारात पडतो, काय करावं कळत नाही, पण हुशार असतो, बुद्धीने हुशार असतो, चातुर्यपूर्ण असतो. तो त्या ठिकाणी त्याला उत्तर देतो, फॉस्फरस नावाचा वायू, या वायूच्या माध्यमातून या वातेमध्ये आग निर्माण करतो आणि ती दिवा त्या ठिकाणी, ती तेज त्या ठिकाणी प्रकाश निर्माण होतो. आणि प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तो पुजारी शांत बसतो. काही काळानंतर त्या ठिकाणी हवा येते, दिवा विझतो आणि दिवा विझल्यानंतर त्या वातेतून त्या ठिकाणी धूर निर्माण होतो. आणि मग तो त्याला प्रश्न करतो की सांग दिवा विझला कसा? तो पुजाऱ्याला तो प्रश्न करतो, छोटा मुलगा तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, मी उत्तर दिलं, आता हा दिवा विझला कसा याचं उत्तर तुम्ही द्या. तो म्हणतो हवा आली म्हणून विझला. अरे हवा तर आली, मग हवा आली तर आपण का विझलो नाही? तुम्ही का विझले नाही? तुमचं जीवन का संपलं नाही? माझं जीवन का संपलं नाही? दिवाच का विझला? कारण काय? पुजारी एक बोलत नाही, दोन बोलत नाही, शांत बसतो. आपण माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा दृष्टिकोन असा की आपण विचित्र प्रकारे प्रश्न विचारत असतो. त्या ऋषींनी प्रश्न विचारले, विचित्र नाही विचारले. एकच प्रश्न विचारला की जीवनाचं आत्मकल्याण कशामध्ये आहे, आत्मउद्धार कशामध्ये आहे, याचं ज्ञान प्रदान करा. त्या मुलांनी प्रश्न केला, त्या पुजाऱ्याला त्याचं उत्तर देता आलं नाही. माणूस अनुकरण जशाला तसं करत असतो, बरोबर की नाही? शेजारी एखादा बसला, तंबाखू त्या ठिकाणी टाकली, हातामध्ये टाकली, चुना लावला, मळली, थाप मारली. शेजारी जर निर्व्यसनी बसलेला असेल ना, त्याला आपण सांगत असतो घे ना थोडी खाऊन बघ. अरे काही होत नाही, काय? अरे आगळं वेगळं सुख आहे याच्यामध्ये, तुला कळणार नाही, माणसं बोलून जातात. अरे काय सुख आहे बघू तरी. त्याच्या हातातली अर्धी तंबाखू उचलली, तोंडात टाकली, छान लागली, सवय लागली, सुरू झाली. अनुकरण करायला वेळ लागत नाही. लागतो का अनुकरण करायला वेळ? बिलकुल लागत नाही. चांगल्या गोष्टीचं माणूस अनुकरण करत नाही, लवकर नाही करत. करतो का? कधीच लवकर करणार नाही. चांगली गोष्ट लवकर माणसाला अनुकरणामध्ये येत नाही, वाईट गोष्टीचं माणूस अनुकरण लवकर करतो, बरोबर की नाही? आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचन, भागवत कथा करत फिरत असतो, पण प्रत्येक ठिकाणी माझ्या दृष्टीने महिला जिंकतात.
कारण की त्यांची संख्या जास्त असते. कुठेतरी अपेक्षा असते पुरुष कधीतरी जिंकतील, त्यांची संख्या जास्त होईल, महिलांची कमी होईल. पण असं एकही गाव नाही, एकही शहर नाही, एकही कोणा नाही, एकही कोपरा नाही की त्या ठिकाणी पुरुषांची संख्या जास्त असेल आणि महिलांची कमी असेल. पण महिला प्रत्येक वेळी माझ्या दृष्टीने जिंकत जातात. खऱ्या अर्थाने ज्ञान त्या ठिकाणी मिळवत जातात. माणसाला अनुकरण कसं करावं, कशाचं करावं याचं ज्ञान असलं पाहिजे. आपण वाईट गोष्टींचं अनुकरण करत असतो, चांगल्या गोष्टींचं अनुकरण आपल्याकडून होत नाही. होतं का? नाही होत, बरोबर की नाही? गावामधून आज भागवत कथा आहे, एखादा व्यक्ती येत असेल, 4-5 जण त्या ठिकाणी पारावर बसलेले, चल रे भागवत कथा आहे ऐकायला, चल 2 शब्द ज्ञानाचे ऐकू. नाही म्हणत नाही, हा चल तू पुढं जाय, येतो मागून आम्ही. बरोबर की नाही? त्याला पुढं काढून देता पण आपण काही जात नाही. पण त्याच ठिकाणी त्याच गावामध्ये दुसऱ्या दिवशी जर तमाशा असला ना, सांगण्याची गरज पडते का? बरोबर की नाही? एखाद्या जेवणाच्या ताटावर असेल, अरे तमाशा सुरू झाला, तू जेवतोय, अर्ध ताट ते 2 घास ते खातील, उरलेलं अन्न बाजूला टाकतील, घाईगडबडीत हात धुतील आणि चालली निघाली. तिथे सांगण्याची गरज पडते का? नाही पडत. भागवत कथेला यावं त्या ठिकाणी सांगण्याची गरज पडते, विनंती करावी लागते, तरी येत नाही. पण एका शब्दामध्ये तमाशा जर गावामध्ये असला तर अर्धा शब्द बोलायची गरज आहे. तमाशा समजला गावामध्ये आहे, पुढचं आहे म्हणायची सुद्धा गरज नाही. तो समजून घेतो त्याच्या कल्पनेतून तमाशा आहे, लगेच आपण निघतो. बरोबर की नाही? म्हणून माणूस अनुकरण चांगल्या गोष्टीचं करत नाही, वाईट गोष्टींचं अनुकरण माणूस लवकर करत असतो. आणि या अनुकरणाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःची फसगत करून घेतो, फसवणूक करून घेत असतो. लक्षात ठेव. काही लोकांना ज्याचं त्याचं क्षेत्र हे खूप बरं वाटतं, हे की नाही? तुम्हाला वाटत असेल आमचा संसार, आम्हाला काबाड कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. बाबा आयतेवरती बसले, गादीवर बसले, 2 शब्द सांगतात, बाबाचं जीवन छान आहे. पण बाबाचं जीवन साधं सोपं नाही बरं का. तुमच्या जीवना एवढं अवघडच आमचं सगळ्या संतांचं जीवन आहे, लक्षात घ्या. एका गावामध्ये पदयात्रा आली. बाबाचं जीवन छान कसं, सोपं कसं नाही हे तुम्हाला सांगतो. छान आहे पण सोपं नाही हे तुम्हाला मी आज सांगतो. एका गावामध्ये पदयात्रा आली आणि पदयात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी त्या पदयात्रेचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं. गावामध्ये आले, संतांचं त्या ठिकाणी हातपाय धुण्यात आले, पाटावर त्यांना उभा करण्यात आले, त्यांचे पाय धुतले, हात धुतले, मस्तपैकी त्यांना गंधाक्षता लावला, हार घातला आणि जेवायला बसवलं. आता गावात पदयात्रा आली, संपूर्ण गाव त्या ठिकाणी गोळा झालं. त्या गाव श्रीमंत होतं, शेतीवाडी भरपूर होती आणि शेतीवाडी करण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी 10-15 सालदाराने त्या ठिकाणी माणसं होते वेगवेगळ्या घरी. तेही त्या ठिकाणी त्या पदयात्रेच्या निमित्ताने काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आले होते. त्यांनी तो सर्व प्रसंग बघितला. बाबांचे पाय धुतल्या गेले, बाबांना हार तुरे घातल्या गेले, गंधाक्षता लावण्यात आला, वाजवत मिरवत त्या ठिकाणी मंडपात आणण्यात आलं. सर्व बाबा लोकांना बसण्याला त्या ठिकाणी पटकर, पाट, जेवणासाठी ताट, सुंदर सुंदर असे भरपूर असे पदार्थ त्या ताटामध्ये वाढण्यात आले. त्यांनी विचार केला त्या 9-10 जणांनी, काय भारी जीवन आहे. नुसतं फिरायचं, देव धर्म करत, आयते पाय धुतात, हार घालतात, गंधाक्षरा लावतात, पाठ ठेवतात, जेवायला देतात, मस्तपैकी पूजा करतात, खायचं खान, पूजा पण घ्या. बरोबर की नाही? काय सुंदर जीवन आहे. आणि आपण मरणाचे काबाड कष्ट करतो, आपण मेहनत करत असतो, आपण काबाड कष्ट करत असतो. काय आपलं जीवन? कष्ट करायचे तरी आपल्याला चटणी भाकर भेटती, चांगले चांगले पदार्थ महिना खायला भेटत नाही. मनामध्ये विचार आला की आपण हे सालगिरी सोडायचं, आपणही पदयात्रा काढायची. कोणाला माहित आपण कोण आहे काय आहे. 10 जणांनी विचार केला आणि पदयात्रेचं नियोजन केलं आणि त्या ठिकाणी एका गावामध्ये गेले पदयात्रा घेऊन. त्यांचं सुंदर असं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. पदयात्रेचं स्वागत केलं आणि पदयात्रेचं स्वागत केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जेवायला बसवलं. जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर गावकऱ्यांनी सूचना दिली की बाबा इथं कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तुमच्या 9-10 जणांपैकी एकाने या ठिकाणी कीर्तन करायचं बरं का. तुमचे जेवण झाले, तुम्ही थोडा वेळ आराम करा. बाकी गावकरी मंडळींचं जेवण झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कीर्तन करायचं आहे. मनामध्ये धास्ती निर्माण झाली. सर्वजण एका रूम मध्ये गेले, विचार करायला लागले. खाल्लं पिल्लं, मान सन्मान घेतला, सर्व काही व्यवस्थित आहे. पण कीर्तन येतं कोणाला?
त्याचं ज्ञान आपल्याला माहीत, आपल्याला त्यातलं एक शब्दही माहीत नाही, अर्थही माहीत नाही, करावं काय विचार करतात. आणि सर्वांनी मीटिंग भरवली 9-10 जणांनी आणि सांगितलं तोंडातून शब्द निघता कामा नाही, गपचिप पडायचं. ज्याच्या तोंडून पहिला शब्द निघाला तो कीर्तनाला जाईल. दरवाजा लावून घेतला, सर्वजण झोपले. गावकऱ्यांचं जेवण झालं. एक गावातले 2-3 जण आले, कडी वाजवली, आवाज दिला, महाराज महाराज उठा बाबा उठा ना. एकही आवाज द्यायला तयार नाही, सर्व सुन्न पडले. बोललं तर कीर्तन करावं लागेल, जो पहिले बोलल तो कीर्तन करल. खिडकीतून बघितलं सर्वजण झोपलेले आहेत, एकही आवाज द्यायला तयार नाही. सर्वांचे आवाज त्या ठिकाणी चालले, एकही आवाज देत नव्हता. करायचं काय? दरवाजा बंद, खिडकी बंद. आता जायचं कसं? पूर्वी घराला ते साने असायचे, बरोबर की नाही? चौकोनी, तुमच्याकडे आहेत का चौकोनी असे साने असतात? मध्ये जायला असं म्हणजे सूर्याचे किरण पडावेत म्हणून त्या ठिकाणी तो स्लॅब म्हणा किंवा ते आपलं घर म्हणा, माळदाचं घर म्हणा, त्याला आपण सानं करायचो चौकोनी. त्या घराला सानं होतं. त्यातला एक पोरगा वरती पाठवला, जाय रे वरतून उडी टाक. ते काही जागी व्हायला तयार नाही, आवाज देऊ बेजार झालो, वरतून उडी टाक. आणि त्या साण्याच्या खाली झोपलेले होते. आणि झोपलेले असताना पोरांनी वरतून घेतलं, उडी टाकली, एकाच्या छाताडावर पडला. अरे छातीवर पडला, तिने जोरात आवाज दिला, ओ आई. आणि सर्वजण उठून बसले आणि सांगितले तुझा आवाज पहिला निघाला, आता तुला कीर्तन करावं लागेल. चिंता पडली, कीर्तन तर येत नाही. गावकऱ्यांनी कडी उघडली, अरे बाबा चला कीर्तनाचा टाइम झाला. त्यांनी त्या ठिकाणी हात जोडून विनंती केली, बाबा हो आम्हाला कीर्तन येत नाही, आम्हाला देवाचं ज्ञान माहित नाही, आम्हाला फक्त या ठिकाणी पदयात्रा काढायची, खायचं प्यायचं यासाठी आम्ही हा सर्व खटाटोप केला होता, आम्हाला कुठल्याच गोष्टी येत नाहीत. त्या गावकऱ्यांनी धुतला आणि धुतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी हकलून दिलं. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माणूस अवलोकन कशाचं करतो, बरोबर की नाही? त्या लोकांनी खातांनी बघितलं, सन्मान घेताना बघितलं, पण एक गोष्ट विसरले की ज्या बाबांनी सन्मान घेतला, ज्या बाबांनी जेवण केलं, त्या बाबांनी त्या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली नाही. तुम्ही आम्हाला उगाच दंडोत नाही करत हो, उगाच आमच्या पाया पडत नाही. तुम्ही माणसं आम्ही माणसं आहोत, बरोबर की नाही? तुम्ही पाया कशाचे पडतात, तुम्ही दंडवत कशाचे करतात, तुम्ही पूजन कशाचं करतात? जे आमच्याकडे असलेलं ज्ञान आहे ना, त्या परमेश्वराचं ज्ञानाचं तुम्ही खऱ्या अर्थाने पूजन करतात, माणसाचं करत नाही. लक्षात ठेवा, बरोबर की नाही? मी माणूस आहे, तुम्ही माणूस आहे. तुम्हाला 2 हात, मला 4 हात आहेत का? तुम्हाला 2 डोळे, मला 10 डोळे आहेत का? सारखंच आहे. पूजन कशाचं करतात? आमच्याकडे असलेलं ज्ञान, त्या परमेश्वराचं असलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचं पूजन तुम्ही खऱ्या अर्थाने करत असतात, त्या ज्ञानाला तुम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वंदन करत असतात. लक्षात एक तरी असू दे अंगिकला, एक तरी असू दे अंगिकला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. एक तरी असू दे अंगिकला, एक तरी असू दे अंगिकला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. पशुपक्षाची योनी जयाची, पशुपक्षाची योनी जयाची, काय अपेक्षा धरितयाची, काय अपेक्षा धरितयाची. परितेही दाखवी चमकती, परितेही दाखवी चमकती. लोक पाहती त्यात गुणाला, लोक पाहती त्यात गुणाला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय
फुका जन्मला एक तरी असू दे अंगिकला एक तरी असू दे अंगिकला नाही तर काय फुका जन्मला नाही तर काय फुका जन्मला नाही तर काय फुका जन्मला. त्यांनी त्या ठिकाणी विचारलं, अनुकरण कसं करावं, आत्मउद्धारणाचा मार्ग सांगा ना. सर्वांनी त्या ऋषीमुनींनी विनंती केली आणि त्या सुतीजींनी परीक्षित राजाची गोष्ट मात्र त्या ठिकाणी सांगितलेली आहे. जीवनाचा आत्मउद्धार कशामध्ये आहे, कसा करून घ्यायचा आहे. परीक्षित राजाची गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजेल की जीवनाचा आत्मउद्धार कसा होणार. आणि भागवत कथा महत्वाची का आहे, त्या परीक्षित राजाच्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं. परीक्षित राजा, अर्जुनाची बायको सुभद्रा आणि सुभद्रेचा मुलगा हा परीक्षित राजा, पांडवांचा एकमेव उरलेला वंशज हा परीक्षित राजा. कृष्ण सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. आणि हा परीक्षित राजा ज्यावेळेस हा गर्भामध्ये होता ना, त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी गर्भामध्ये परीक्षिताचं रक्षण केलं होतं. अर्जुनाचा आणि श्रीकृष्ण भगवंताचा नातू हा पांडवांचा शेवटचा वंशज असलेला हा परीक्षित राजा. राजधर्म त्या ठिकाणी सांगितला गेला. युधिष्ठिर सत्यवान असलेला हा राजा, पांडवांचा सर्वात मोठा भाऊ, ज्येष्ठ असलेला हा बंधू, राजधर्माचं पालन करणारा हा या ठिकाणी युधिष्ठिर होता. राजधर्म सांगितला. धर्मराज 7 दिवसासाठी त्या ठिकाणी थांबवायला लावलं. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, धर्मराज 7 दिवसा त्या ठिकाणी कलियुग सुरू झालेला आहे. 7 दिवस होऊन कलियुग सुरू झालेला आहे. पण या कलियुगात तू पाणी सुद्धा प्यायचं नाही. अन्न दूरचीच गोष्ट, पाणी सुद्धा प्यायचं नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी धर्मराजाला सांगितलं. किती घोर कलियुग आहे. पाणी सुद्धा प्यायचं नाही. इतकं पापी असलेलं हे कलियुग, आणि या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. बंधूंनो लक्षात घ्या. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, कलियुगामध्ये जो जन्म घेतल्या त्याच्या मागे 84 लक्ष योनीचे नरक लागतात. काही न करता तुम्ही पापही करू नका, पुण्य करू नका. जन्म कलियुगात पाय टाकला, तुमच्या मागे 84 लक्ष योनीचे नरक तुम्हाला गिफ्ट मध्ये दिल्या जातात, मोफत दिल्या जातात. एवढं घोर पापी असलेलं हे कलियुग, त्या धर्मराजाला श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, 7 दिवस पाण्याचा थेंब सुद्धा प्यायचा नाही. कलियुग या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि अशातच तो परीक्षित राजा एक दिवस शिकारीला जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर शिकार झाली आणि त्याला तहान लागली. पाणी शोधत 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 एका पर्णकुटीजवळ जाऊन पोहोचला. एका संन्यासाची ती पर्णकुटी होती. तहान त्या ठिकाणी भयंकर लागलेली आहे. पाणी भेटत नव्हतं. आणि ती अमन ऋषीची पर्णकुटीच्या एका वटवृक्षाखाली त्या ठिकाणी अमन ऋषी ध्यानस्थ बसलेले आहे. परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये ध्यानस्थ बसलेले आहे. अनुसंधान साधत आहे. परीक्षित राजा जवळ पोहोचला. त्या ऋषीमुनींना त्या ठिकाणी वंदन केलं, नम्रतेने वंदन केलं आणि सांगितलं, मुनिवर आम्हाला तहान लागलेली आहे. मुनिवर त्या ठिकाणी अमन ऋषी डोळे लावून ध्यानस्थ बसलेले आहे. आवाज देतात, ऋषीवर आम्हाला तहान लागलेली आहे, पाणी मिळेल का? एकदा आवाज दिला, उत्तर आलं नाही. दोनदा आवाज दिला, उत्तर आलं नाही. तीनदा आवाज दिला, उत्तर आलं नाही. परीक्षित राजाला थोडा राग आला. अरे मी राजा आहे, मी नम्रतेने या ऋषींना पाणी मागतो, एवढा गर्व कशाचा आहे? साधं मला त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार नाही, पाणी आहे की नाही हे सांगायला तयार नाही. रागाने तो परीक्षित राजा लालबुंद झाला, अभिमान जागा झाला. एका राजाचा अपमान हा करतो आहे. राजाचा अपमान या ऋषीने केला आहे.
तपश्चर्या कशी भंग करावी आजूबाजूला बघितलं, एक मेलेला साप त्या ठिकाणी दिसला आणि तो मेलेला साप उचलला आणि त्या ऋषी मुनींच्या त्या अमन ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि हसला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. त्या अमन ऋषीचा मुलगा ऋषी शृंग, ज्या ऋषी शृंगाला 2 शिंग फुटलेली होती, आपल्या तपसाधनेच्या माध्यमातून 2 शिंग फुटलेला तो ऋषी शृंग ज्यावेळेस तपश्चर्या करायचा ना, तर शिंग जमिनीमध्ये खुपसायचा, पाय वर करायचा आणि तपश्चर्या करायचा. एवढी कठोर तपश्चर्या तो ऋषी शृंग त्या ठिकाणी करायचा. आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये तो मेलेला साप बघितला, राग अनावर झाला, भयंकर राग आला आणि चिडला आणि त्याने सांगितलं, ज्याने माझ्या त्या ठिकाणी त्या परीक्षित राजासमोर बोलला की ज्याने माझ्या वडिलांच्या त्या ठिकाणी गळ्यामध्ये साप टाकला ना, त्याचा 7 दिवसांनी सर्पदंशाने मृत्यू होईल, सर्पदंशाने तो मरण पावेल, माझा श्राप आहे. अमन ऋषींचं त्या ठिकाणी जे ध्यान साधना चालू होती ती भंगली आणि अमन ऋषी आपल्या मुलाला म्हणतात, रे काय केलं तू, अरे श्राप कशाला द्यायचा. पण सांगतात, एकदा बाणात कमानीतून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधी वापस येत नसतो, हे की नाही. अरे श्राप दिला गेला तर दिला गेला. परीक्षित राजाला कळालं आपल्याला श्राप दिला गेलेला आहे, 7 दिवस आपल्याकडे ऋषीमुनींचा श्राप आहे, कधीच खाली जाणार नाही, कधीच खोटा ठरणार नाही. आपल्याकडे आता 7 दिवस आयुष्य आहे. माणसाचं मरण ज्यावेळेस जवळ येतं ना, त्यावेळेस माणसाला आत्म उद्धारण्याचा मार्ग शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न माणूस करत असतो. मरण ज्यावेळेस जवळ येतं ना, जोपर्यंत जिवंत जागता आहे ना, हात चालतो, बोलतो, काम करतो, हाताने सर्व काही करतो, त्यावेळेस मात्र आत्मकल्याणाचा मार्ग सापडत नाही. खाटीवर पडला, आता स्वतःच्या हाताने कामही करू शकत नाही, पाणी घेऊ शकत नाही, 2 पावले चालू शकत नाही. मग त्यावेळेस मनामध्ये संकल्पना निर्माण होते, आत्मकल्याणाचा मार्ग निवडावा, जीवाचं आत्मकल्याण करून घ्यावं. मरण जवळ आल्यानंतर माणसाला या गोष्टी सुचत असतात, जिवंतपणे नाही सुचत, बरोबर की नाही. जिवंतपणे आपण विचार करत नाही. आपल्या विचाराची क्षमता कुठपर्यंत आहे माहितीये का. संसाराची कुपकाठी असते ना, जसं कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडच्या मध्येच आपली क्षमता त्या ठिकाणी स्थिरावलेली आहे, आपण त्याच्या बाहेर उडीच टाकत नाही. संसाराच्या कुपकाठीच्या बाहेर कधी उडीच टाकत नाही. संसारापुरती मर्यादा आपली विचाराची क्षमता आहे ती संसारापुरती ठरलेली आहे. अरे त्याच्या बाहेर जाऊन बघा ना, कधीतरी संसाराच्या पलीकडे जाऊन बघा. संसाराच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला जीवनाचं आत्मकल्याण मिळणार आहे, तो मार्ग मिळणार आहे. पण आपण त्याच्या बाहेर जातच नाही, उडीच टाकत नाही, आपण संसारापुरतं मर्यादित राहतो. संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. कोणी नाही रे कुणाचे, कोणी नाही रे कुणाचे, एकले सयायचे एकले सदायचे. कोणी नाही रे कुणाचे, कोणी नाही रे कुणाचे, एकले सयायचे एकले सदायचे. आठवत नाही देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही,
संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. आपल्या संसारामध्ये आपण एवढं गुरफटून गेलो आहोत ना, आपल्याला देव आठवत नाही, धर्म आठवत नाही, भक्ती आठवत नाही, श्रद्धा आठवत नाही, काहीच आपल्याला आठवत नाही. एवढं संसारामध्ये आपण गुरफटून गेलेलो आहोत. सकाळी उठलं की हातपाय तोंड धुतले, आंघोळ केली, चहा घेतला, आपला डबा केला, उचलला डबा, चालले शेतात. संध्याकाळी आले, हातपाय धुतले, चहा घेतला, स्वयंपाक केला, जेवण केलं, झोपले. इथपर्यंतच आपली मर्यादा ठरलेली आहे, इथपर्यंतच. पण संसार करा मी असं म्हणणार नाही, पण संसार करता करता परमार्थ साधना गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुमचा परमार्थ तुम्हाला साधता येत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनाचं आत्मकल्याण तुम्ही करू शकणार नाही. लक्षात घ्या. नुसतं संसार करून जीवनाचं आत्मकल्याण कधीच होत नाही, कधीच नाही. त्यासाठी परमार्थ जोडावा लागतो, परमार्थ शोधावा लागतो, परमेश्वराची भक्ती अंतःकरणामध्ये उतरावी लागते, आणि मग आत्मकल्याणाचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. लक्षात ठेवा. आणि त्या परीक्षित राजाकडे 7 दिवस होते. विचार केला, आता 7 दिवसामध्ये जीवनाचं आत्मकल्याण कसं करून घेऊ. सर्वांना शोधाचं शोध सुरू झाली, सर्वांना विचारपूस करायला सुरुवात झाली. सर्व पंडित ब्राह्मण सर्वांना विचारलं, करू काय. माझ्याकडे 7 दिवस वेळ आहे, मी काचीच्या पेटीमध्ये स्वतःला जरी बांधून घेतलं ना, माझं मरण अटळ आहे, संपणार नाही, सांगा मला उपाय सांगा. एका साधकाने उपाय सांगितला. आपल्या या राज्यामध्ये ज्येष्ठ असे असलेले शुकयोगींद्र, आणि त्या शुकयोगींद्रकडे तुम्ही त्या ठिकाणी जावं, आणि त्यांच्याकडून तुम्ही खऱ्या अर्थाने आत्मकल्याणाचा मार्ग शोधून घ्यावा. परीक्षित राजा घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी गेला. शुकयोगींद्रांना विनम्रपूर्वक प्रणाम केला, घडलेला प्रसंग सांगितला, आणि मुनिवरांना सांगितलं, मुनिवर, फक्त माझ्याकडे 7 दिवस बाकी आहे. आजपर्यंत मी सर्व संसाराचा उपभोग घेतला, संपत्तीचा उपभोग घेतला, राजसत्तेचा उपभोग घेतलेला आहे, मान सन्मानाचा उपभोग घेतला, पण खरा जो उपभोग घ्यायचा आहे ना, तो आत्मकल्याणाचा, तो आजपर्यंत मी घेऊ शकलो नाही. आज मरण माझ्या डोळ्यासमोर आहे. 7 दिवसात मी संपणार आहे, आणि मला या 7 दिवसामध्ये माझा आत्मकल्याणाचा मार्ग मला शोधायचा आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मला आत्मकल्याणाचा मार्ग सांगा. शुकयोगींद्रांनी त्यांची ती तळमळ ओळखली, आणि त्या परीक्षित राजाला सांगितलं की 7 दिवस तू या ठिकाणी परात्पर परब्रह्म परमेश्वर असलेला श्रीकृष्ण भगवंताचं भागवत कथेचं या ठिकाणी श्रवण कर, आणि त्या भागवत कथेच्या श्रवणाने तुझ्या जीवनाचा आत्मकल्याण नक्कीच होणार. आणि त्या परीक्षित राजाने 7 दिवस श्रीकृष्ण भगवंताची असलेली ती लीळा आणि त्या परमेश्वराच्या खेळ क्रीडेचा, लीळा क्रीडेचा त्या ठिकाणी त्या भागवत कथेचं श्रवण केलं. 7 दिवस अत्यंत शुद्ध अंतकरणाने भागवत कथा ऐकली, आणि आपल्या जीवनाचा आत्मउद्धार त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. 7व्या दिवशी परीक्षित राजा संपला. पण संपत असताना स्वतःच्या जीवनाचं आत्मकल्याण त्या भागवत कथेच्या माध्यमातून करून घेतलं. शुकयोगींद्राच्या मुखारविंदातून ती भागवत कथा 7 दिवस त्या ठिकाणी कंटिन्यू ऐकली, आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणून भागवत कथा ही आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. कथेचं महत्व आगळं वेगळं आहे. आपण एवढे त्या ठिकाणी पात्र नाही आहोत की 7 दिवसामध्ये जीवनाचा उद्धार करून घेऊ, एवढी क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. पण मात्र नक्की मी एक गोष्टीची ग्वाही तुम्हाला देणार आहे की 7 दिवसामध्ये तुमचं अंतःकरण शुद्ध होऊन, चेहऱ्यावर पावित्र्यता निर्माण होऊन, जीवनातील घडलेले अनेक पाप या ठिकाणी नासल्याशिवाय राहणार नाही. या भागवत कथेच्या स्टेजवरून, या धर्मसभेच्या स्टेजवरून तुम्हाला मी आज ग्वाही देणार आहे. नक्कीच तुमचे पाप नसतील, पण 7 दिवस शुद्ध अंतःकरणाने ही भागवत कथा आपल्या सर्वांना श्रवण करायची आहे. आजचा हा आपला पहिला दिवस. या कथेचं महत्त्व आपण समजून घेतलं. परीक्षित राजाने कथा ऐकली, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला. तशी आपण या ठिकाणी कथा ऐकून आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मकल्याणाचा मार्ग शोधायचा आहे. आपलं अंतःकरण निर्मळ करायचं आहे, पावित्र्य करायचं आहे, पाप आपल्या जीवनातलं त्या ठिकाणी नाहीसं करायचं आहे.
आधीच सांगितलं, गंगेत डुबकी मारल्यानंतर फक्त शरीरावरचा मळ निघून जातो, घाण निघते, अंतकरण शुद्ध होत नाही. अंतकरण शुद्ध करण्यासाठी अध्यात्माची डुबकी लावणं गरजेची आहे. अध्यात्मामध्ये जोपर्यंत तुम्ही डुबकी लावत नाही तोपर्यंत तुमचं अंतकरण शुद्ध होणार नाही. म्हणून आपल्याला आजपासून हा आजचा आपला पहिला दिवस, 7 दिवस या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करायची आहे. विविध त्या परात्पर परब्रह्म परमेश्वराच्या लीळा श्रवण करायच्या आहे. आज आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालात, पण मंडपाच्या मानाने संख्या काही कमी दिसली, बरोबर की नाही? या संपूर्ण ग्रामस्थ मंडळींनी, आयोजक मंडळींनी एवढा भव्यदिव्य मंडप आपल्यासाठी टाकला, पण निदान त्या मंडपाला न्याय द्यावा एवढी संख्या या मंडपामध्ये असावी अशी अपेक्षा मी तुम्हाला करतो, बरोबर की नाही? गप्पा मारायला घेऊन जातो की नाही, बरोबर की नाही? घरातून बाहेर निघाला, शेजारणीला म्हणतो चल ग सखूबाईकडे गप्पा मारायला जायचंय, ती म्हणते नाही काम आहे. अरे काम जाऊ दे बाजूला, 5-10 मिनिटात गप्पा मारून तिचा हात धरून आपण तिला घेऊन जात असतो. गप्पा मारायला एकमेकांना सोबत घेऊन जसं जातोत ना, जसं त्या ठिकाणी चौकात बसायला गप्पा मारायला एकमेकांना सोबत घेऊन जातो ना, तशा या ठिकाणी श्रवण करण्यासाठी तुमची जबाबदारी आहे. आज तुम्ही ऐकलं, उद्या तुमच्यासोबत 4 जणांना घेऊन यायचं आणि त्यांनाही ती कथा ऐकवायची. आपल्या माध्यमातून जर कोणाला कथा त्या ठिकाणी श्रवण झाली त्याचा अर्ध पुण्य आपल्याला लागतं, लक्षात ठेवा. ती गोमटा आपल्याला लागणार आहे. म्हणून आज फक्त येताना घरून एकटं यायचं नाही, तुमच्या पाठीमागं 4 बाया आले पाहिजे, तुमच्या पाठीमागं 4 माणसं आले पाहिजे आणि हा आपला मंडप या ठिकाणी भरल्या गेला पाहिजे. म्हणून आज हा पहिला दिवस आहे, पहिला दिवस देवाचा असतो, बरोबर की नाही? नियोजनाला थोडा त्या ठिकाणी वेळ लागतो, संख्या जमायला वेळ लागतो. मग उद्यापासून या ठिकाणी आपला मंडप पुरेपूर भरला पाहिजे. आपला टायमिंग जरी आपण त्या पोस्टरवर पत्रिकेवर 3 ते 5 टाकला आहे, पण उन्हाचा अंदाज घेतला, ऊन खूप आहे, उन्हाची लाहीलाई या अंगाची लाहीलाई या ठिकाणी होते. म्हणून उन्हाचा दृष्टिकोन बघता आपण या ठिकाणी आपल्या कथेचा टाईम 4 ते 6 ठेवलेला आहे. उद्यापासून ठीक 4 वाजता सर्वांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे. उद्यापासून ठीक 4 वाजता या ठिकाणी कथा संपन्न होईल आणि 6 वाजता संपल आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी या ठिकाणी प्रवचनं होतील. वेगवेगळे वक्ते, रोज वेगवेगळे वक्ते या ठिकाणी येणार आहेत. आजही आपण एका वक्त्यांना दुरून बोलवलेलं आहे. सर्वांनी जेवण करून प्रवचन ऐकावं आणि मग घरी जावं. रोजचा हा 7 दिवसाचा नित्य नियम लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन, स्वराज्याला रक्षण करण्यासाठी त्यांच्या बहिणींनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं होतं, बरोबर की नाही? जसं या आयोजक मंडळींनी या आर्थिक परिश्रम घेण्यासाठी, या कार्यक्रम उभा करण्यासाठी आपल्या संसारावर तुळशीपत्र घेतलं, अनवाणी फिरले, सर्वीकडे फिरून त्या ठिकाणी वर्गणी गोळा केली, दान दक्षिणा गोळा केली, हा कार्यक्रम उभा केला. मग आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांच्या मेहनतीला आपण न्याय द्यावा. म्हणून 7 दिवस आपल्या संसारावर आपण तुळशीपत्र ठेवावं, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, बरोबर की नाही? माणसं माणसावर विश्वास ठेवता आणि माणसं माणसावर विश्वास ठेवून स्वतःचा विश्वासघात करून घेत असतात, हे लक्षात ठेवा. देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा, देव तुमचा कधीच विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सांगा देवाला, 7 दिवस मी तुझं प्रवचन ऐक, तुझं प्रबोधन एक ठिकाणी ऐकते आहे, तुझं ज्ञान श्रवण करण्यासाठी येते आहे, माझा संसार सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. देवाला सांगा, देवावर संसार सोपवण्याचा प्रयत्न करा, तो परमेश्वर तुमचा संसार सांभाळणार आहे. परमेश्वराचा अध्यात्म आपण या ठिकाणी ऐकतोय, ज्ञान या ठिकाणी ऐकतोय, मग देवावर जबाबदारी टाका ना. देवा, 7 दिवस मी या ठिकाणी तुझं ज्ञान ऐकणार आहे, तुझं ज्ञान श्रवण करणार आहे. आता माझा संसार सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. देवावर कधीतरी विश्वास ठेवून बघा आणि सर्वांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. उद्या आपल्या कथेचा वेळ या ठिकाणी 4 ते 6 राहील, याची नोंद घ्या. आजचं पहिलं सत्र आपलं या ठिकाणी संपन्न झालं आणि आपलं या ठिकाणी या आरतीने आपल्या या कथेचा शेवट होईल. मी दादांना विनंती करेल, आरती घ्या व कथेचा शेवट करा. सर्वांनी उभा राहायचं आहे, जागेवर उभा राहा. आरती होईल आणि आपल्या या आजच्या दिवसाचा शेवट होईल. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वैजंती माला माला, बजावे मुरली मधुर बाला बाला.
आरती मंडल नंद की नंद बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की कनकमय मोर मुकुट विलसे विलसे देवता दर्शन को तरसे तरसे बजावे शंख और मृदंग ग्वालिनी तक लाज रखूं गोप कुमारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गगन समकाति झलक काली काली ये मोते चमक रहे बिजली बिजली भंवर सम अलग कस्तूरी तिलक छबिलों की वो बनवारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी जहाँ से प्रकट हुई गीता गीता की अर्जुन वीर हुआ श्रोता श्रोता दिखाया विश्व रूप हुआ दिल खुश मिटाए भ्रांति अर्जुन की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की गिरिधर कृष्ण मुरारी की त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव श्री गोपाल कृष्ण भगवान की जय।